नमस्कार, मी उमेश धंद्राळे. आपण बघत आहात अपडेट अमळनेर 9 न्यूज. मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत काळजाला पिळवटून टाकणारी एक बातमी. नुकताच अमळनेर तालुक्यातील करणखेळा या गावी गॅस लिकेज झाल्यामुळे लागलेल्या आगीत 2 घरांचे खूप मोठे नुकसान झाले असून संपूर्ण संसाराची राखरांगोळी झालेली आहे. या घटनेनंतर संबंधित मनोरे कुटुंबाच्या सांत्वनासाठी अनेक नेते पुढारी गेले, उपदेशाचे डोस देऊन आले, मात्र मदतीचा हात मनोरे कुटुंबाला कोणीही दिला नाही. अशात अमळनेर तालुक्यातील नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले संदीप घोरपडे भागवत गुरुजी यांनी पुढाकार घेऊन या कुटुंबाच्या मदतीचा हात दिला. करणखेळा गावी जाऊन संदीप घोरपडे आणि भागवत गुरुजी यांच्यासह सूर्यवंशी बापू, मनोज दाजीबा पाटील अशा 4 ते 5 लोकांनी जाऊन या कुटुंबाचे अश्रू पुसले नाहीत, तर त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे हात काही प्रमाणात का असेना बळकट जरूर केले. मित्रांनो, संकटकाळी उपदेश करून जाणारे पुढारी खूप असतात. काही अशा घटनांच्या संबंधात आपली राजकीय पोळीसुद्धा वाजतात, परंतु निस्वार्थपणे मदत करणारे जे सामाजिक कार्यकर्ते असतात ते खरोखरच अशा संपत आलेल्या आणि परिस्थितीने खचलेल्या कुटुंबांना प्रत्यक्षरित्या मदत करून उभं करण्याचा प्रयत्न करतात आणि यालाच खरी माणुसकी म्हटली जाते. चला तर बघूया नेमकी ही घटना काय आहे आणि कशा प्रकारे अमळनेर शहरातील या सामाजिक बांधिलकी असलेल्या युवकांनी या कुटुंबाची मदत केलेली आहे. मित्रांनो, अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी मिळू शकतील. जय हिंद, जय भारत. अमळनेर तालुक्यातील करणखेडे गाव तिथे 2 मनोरे धनगर समाजातील मनोरे बंधू या दोघांच्या घराला गॅस लिकेजमुळे आग लागली आणि त्या आगीमुळे संपूर्ण संसारोपयोगी वस्तू, अंगावरचे कपडे, अंथरूण पांघरूण यासह सर्व जळून खाक झालं. आणि म्हणून मग आम्ही मौर्य क्रांती संघटना आणि अमळनेर तालुका काँग्रेस आम्ही मिळून या कुटुंबाला हातभार लावा यासाठी आम्ही काही रोख रक्कम त्यांच्या हाती ठेवली. आणि आता आमचा प्रयत्न आहे की संसारोपयोगी ज्या वस्तू असतील, चहाच्या गाळणीपासून सांडशी, ताटल्या, तर घरामध्ये लागणारी कोठी आणि दुसऱ्या बाजूला अन्नधान्य, मग त्यात गहू, बाजरी, तांदूळ, सर्व प्रकारच्या डाळी, चहा, साखर अशी मदत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि ही मदत गावकऱ्यांनी देखील करावी, कारण 17 तारखेला त्यांच्या गावची यात्रा आहे. तर गावकऱ्यांना मी आवाहन केलं आहे की आपणही मदत फेरी काढा. तरुणांनी आणि गावातील समजूतदार माणसांनी मदत फेरी काढावी, कारण अशा संकट काळामध्ये माणुसकी धर्म पाळावा यासाठी आम्ही हे सारे प्रयत्न केले आणि इतरांनाही आवाहन केलं. धन्यवाद. आपला संदीप घोरपडे.